आपल्यासोबत डॉक्टर अच्युत गोडबोले सर आहेत, ते बघा संगणक अभ्यासक आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, काय सांगाल, आज लालबागच्या राजाच्या इथं तुम्ही आज आला आणि त्याचं ग्रंथालयाचं उद्घाटन होतं, तुम्ही आलात, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मला फार छान वाटलं. खरं म्हणजे मी निसर्गाला देव आणि माणुसकीला धर्म मानणारा मनुष्य आहे, त्यामुळे पण इथे आलो आणि लालबागच्या राजामध्ये जो निधी मिळतो त्याचा इतका चांगला उपयोग, म्हणजे इतके उत्कृष्ट लायब्ररी आणि विद्यार्थ्यांना मदत ते करतायत, मला ते फार चांगलं वाटलं. आणि AI सारख्या विषयावर त्यांनी हे ठेवलं फार फार महत्त्वाचं आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सगळं जग प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलणार आहे असं माझं मत आहे. आणि त्याची जाणीव सगळ्या तरुणांना आणि इव्हन त्यांच्या पालकांना करून द्यावी असं ह्यांना या संस्थेला वाटलं, हीच मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे हा अतिशय चांगला प्रोग्राम झाला. मला खूप मजा आली. लोकांचा उत्साहसुद्धा खूप चांगला होता. खूप धन्यवाद. सर, AI मुळे अनेक जॉब जाणार आहेत असं सुद्धा तुम्ही म्हटलात, त्यासाठी काय पुढची पावलं काय उचलावी लागतील? मी म्हटलं त्याप्रमाणे आपण जे करतोय ते एक्सलंट तुम्ही करा. तुम्ही अनलर्न आणि लर्न करण्याची तयारी दाखवा. तुम्हाला AI विषयी माहिती पाहिजे, लगेच यातले तज्ज्ञ होऊन तुम्ही 4-4 वर्षाचे कोर्सेस करू नका. अकाउंटंट असलं तर अकाउंटंट, आर्किटेक्चर तर आर्किटेक्चर, मेकॅनिकल इंजिनियर असलं तर मेकॅनिक. जे करताय ते एक्सलंट करा. पण AIच्या बाउंड्रीज काय आहेत, त्याच्या केपेबिलिटीज काय आहेत, मर्यादा काय आहेत, हे कळलं पाहिजे. त्याकरता AIची तुम्हाला मिनिमम माहिती पाहिजे नक्कीच. आणि आपण जे करतो ते पुढच्या 5 वर्षात टिकेल का, किंवा ते कसं बदलेल हे तुम्हाला कळलं पाहिजे. किंवा निदान AIचा वापर करून आपण त्यात सुधारणा काय करू शकतो हेही कळलं पाहिजे. तर मला असं वाटतं त्यामुळे AI आपल्या आयुष्यात आता फार मोठा भाग आहे आणि त्यामुळे खूप खळबळ माजणार आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही, पण त्याला तयारी आपण दाखवली पाहिजे आणि सामोरं जर का गेलं तर आपण त्याचा उपयोग फार चांगला करू शकतो. सर, मोठ्या प्रमाणात आपण अशिक्षित लोक जे आपल्या देशात आहेत, त्याचबरोबर जे शिकलेले नाही आहेत, त्याच्यासाठी सर काय पुढचा पर्याय? नाही, शिकलेलं नाही त्यांनी लगेच AI कडे धावाधाव करण्याची गरज नाही. मला असं वाटतं की AIच्या मुळे त्यांचं आयुष्य कसं सुधारता येईल हे राज्यकर्त्यांनी आणि समाजाने बघितलं पाहिजे. की शिक्षण, आरोग्य ह्याच्यात AIचा वापर करून आपण सुधारणा कशी करू शकू. मी नेहमी म्हणतो की लोकांच्या नोकऱ्या जाण्यापेक्षा लोकांचे कामाचे तास कमी करा. आणि दर ठिकाणी करणं शक्य नाही, पण जिथे ते शक्य आहे त्या ठिकाणी. आणि AIचा वापर करून शिक्षण, आरोग्य सगळ्या लोकांपर्यंत कसं पसरवता येईल ह्याचा विचार करा. म्हणजे नुसतं AIचा वापर करून काही मूठभर लोकांची संपत्ती वाढवण्यापेक्षा त्याचा समाजाकडे कसा वापर होईल हे आपण बघितलं तर आपला समाज पुढे जाईल असं मला वाटतं. हे होते अच्युत गोडबोले. त्यांनी स्पष्ट सांगितलं AIचा वापर जो आहे तो योग्य रीतीनं वापर करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अच्युतसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.